Good afternoon. So in this lecture we are going to understand what is system development life cycle. So in this lecture we are going to understand how the stages or how the phases of creating the software is taken into consideration. That is SDLC is a conceptual model which includes the policies and procedures for developing and altering system. बघा, तर याच्यामध्ये आपण एक प्रकारचं आपलं जे म्हणजे SDLC एक कन्सेप्च्युअल मॉडेल आहे. फक्त आपण काय करतो याच्यामध्ये प्रोसिजर्स तयार करतोय किंवा काही फेजेस तयार करतोय जेणेकरून आपल्याला त्या लाईफ सायकलमध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठीचे ज्या स्टेजेस आहेत किंवा ज्या फेजेस आहेत यालाच आपण काय म्हटलेलं आहे, SDLC म्हणतो. SDLCमध्ये बेसिकली या लिस्टमध्ये 6 स्टेप्स येतात पहा टू डेव्हलप द इन्फॉर्मेशन सिस्टीम. Okay, now we are going to understand one by one. So these are the phases. First we are going to understand feasibility study or planning. To define the problem, what is feasibility study? To define the problem and scope of an existing system, overview a new system and determine its objective. feasibility study मध्ये आपण काय पाहतोय तर एखादा प्रॉब्लेम डिफाईन करतोय आणि त्याचा स्कोप काय, एक्झिस्टिंग सिस्टीमचा जो स्कोप आहे तो कितपत आहे किंवा त्याच्यामध्ये प्रोजेक्टची फिजिबिलिटी कन्फर्म होऊ शकते का, प्रोजेक्ट शेड्यूल आपण कसं तयार करायचं आहे किंवा त्याच्यासाठीचे ज्या फेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारा थ्रेड्स कोणकोणते आहेत तर हे बघतोय, त्याचं इंटिग्रेशन बघतोय. आणि दिस पॉईंट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट इज इट इज जस्ट लाईक अ प्लॅनिंग. दिस स्टेज इज नथिंग बट अ प्लॅनिंग. So after doing all the feasibility study, a final feasibility report is generated, and then we are creating the feasibility report, and we are going for the next stage, that is analysis and specification. So in SDLC the second step is analysis and specification. Here we gather, we analyze and validate the information. आपण बघा काय करतोय, आपली जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ती आपण इथं एकत्र करतोय, ती ॲनालाइज करतोय आणि त्याच्यानंतर ती व्हॅलिडेट आहे का, ती आपल्या योग्य प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट फुलफिल करते का, किंवा आपण जो प्रोजेक्ट तयार करणार आहे त्याच्यासाठीचा जो बेसिक प्लॅटफॉर्म लागणार आहे तर तिची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्टिवली व्हॅलिडेट आहे का, म्हणजे योग्य आहे का, का आपण चुकीची काय माहिती गोळा केलेली आहे ही तर आपण क्लिअर समजते. त्यानंतर डिफाईन द रिक्वायरमेंट्स, आपण इथे रिक्वायरमेंट डिफाईन करतोय, आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत. त्यानंतर नवीन सिस्टीमचा जो प्रोटोटाईप आहे तो देखील इथं आपण डिफाईन करतोय. वी इव्हॅल्युएट द अल्टरनेटिव्ज अँड प्रायोरिटाईज द रिक्वायरमेंट. सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यासाठीचे जे अल्टरनेटिव्ज आहेत ते आपण इथं सुचवतोय आणि त्याला प्रायोरिटाईज करतोय किंवा त्याला आपण बेसिक प्रायोरिटी पण देतोय. कारण रिक्वायरमेंट्स भरपूर असणार आहेत, पण बेसिकली ऑर्गनायझेशनला प्रोजेक्ट तयार करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत, ॲक्च्युअली त्यांची नीड काय आहे ती इथं समजून घेणं गरजेचं आहे. सो एक्झामिन द इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ एंड युजर अँड एनहान्सेस द सिस्टीम गोल. आपण इथं जी इन्फॉर्मेशन नीड्स आहेत ते इथं आपण एक्झामिन करतो, चेक करतो आहे आणि सिस्टीमचे गोल्स जे आहेत त्याला ती व्हॅलिड आहेत का नाही हे आपण चेक करतो आहे. तर याच्यानंतर आपल्याला एक SRS की ज्याला आपण सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन म्हणतो असं डॉक्युमेंट तयार करतो आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही सॉफ्टवेअर, हार्डवेअर, फंक्शनल अँड नेटवर्क रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या इथं आपल्याला क्लिअर होतात. त्यामुळं सेकंड पॉईंट किंवा सेकंड जी फेज आहे SDLCची ती खूपच महत्त्वाची आहे. यामध्ये ॲनालायसिस आणि स्पेसिफिकेशन येतं. इथं तुमचं खूप महत्त्व आहे. इथं जितका तुम्ही या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ॲनालायसिस जितकं तुम्ही जास्त कराल तितका तुम्हाला त्या प्रोजेक्टची डेप्थ लक्षात येते आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्युरेटली काम करू शकता. ओके, नेक्स्ट थर्ड स्टेप बघूया आपण, सिस्टीम डिझाईन. आता बऱ्यापैकी आपण डेटा कलेक्ट केलेला असतोय, तो व्हॅलिडेट आहे का नाही चेक केला आणि ॲक्च्युअल नाव इन थर्ड स्टेप सिस्टीम डिझाईन, वी आर ॲक्च्युअली डिझायनिंग द सिस्टीम. दॅट मीन्स व्हॉट, सो हिअर वी डिझाईन द ॲप्लिकेशन. इथं आपण ॲप्लिकेशन तयार करू शकतो आहे. त्याच्यानंतर आपण टेक्नॉलॉजी काय यूज करणार आहे ती इथं डिसाईड करतो आहे. त्याला नेटवर्क लागणार असेल तर नेटवर्किंग कशा पद्धतीनं असणार आहे, त्याच्यासाठीचा डेटाबेस काय असेल किंवा युजर इंटरफेस कसा असणार आहे, सिस्टीम इंटरफेस काय असणार आहे, याचं पूर्ण क्लॅरिफिकेशन आपणाला सिस्टीम डिझाईनमध्ये या ठिकाणी समजतं. तर टू ट्रान्सफर द SRS डॉक्युमेंट, म्हणजे मगाच्याच फेजमधून जो SRS डॉक्युमेंट तयार केला त्याचं एक लॉजिकल स्ट्रक्चर आपण यामध्ये पाहतोय. सो टू कंटेन द डिटेल्स अँड कम्प्लीट सेट ऑफ स्पेसिफिकेशन दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा पॉईंट काय सांगतोय, तर मगाच्या फेजमधला जो डेटा होता तो आता मी काय करतोय प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये माझ्या टेक्नॉलॉजी मी आता इथं तयार करतोय, ॲक्च्युअल मी इथं डिझायनिंग करतोय. यामध्ये ट्रेनिंग महत्त्वाचं आहे, यामध्ये मेंटेनन्स आहे, यामध्ये ऑपरेशनल प्लान असतो. ठीक आहे, तर बऱ्यापैकी एक प्रपोज्ड डिझाईन केलं की ते आपण परत रिव्ह्यू करतोय
आणि इट एन्श्युअर द फायनल डिझाईन दॅट मस्ट द रिक्वायरमेंट. म्हणजे जे आपण डिझाईन केलं ते आता नुसतं डिझायनिंग नको आहे, तर ते डिझाईन तुम्ही ॲक्च्युली तुमच्या SRS डॉक्युमेंटनुसार आहे का नाही हे आता आपल्याला चेक करायचं आहे. अँड फायनली वी प्रिपेअर द डिझाईन डॉक्युमेंट्स विच विल बी यूज ड्युरिंग द नेक्स्ट फेजेस. आणि नवीन फेजेसमध्ये आपण काय करतो, इथं एक डिझाईन डॉक्युमेंट तयार करतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट फेज बघूया आपण, इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन म्हणजे इथं ॲक्च्युअल तुमचा कोडिंगचा भाग आला. म्हणजे जो सोर्स कोड आहे तो तर आपण कोडिंग थ्रू इथं तयार करतो. मग तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी यूज करताय, कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करताय, त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे, किंवा जी काही टीम असणार आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची ती त्यामध्ये काम करेल. ठीक आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये ॲक्च्युअल तुमचं कोडिंग आलं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मॉडेल्स कोणकोणते करणार आहेत, मॉडेल कुठले कुठले असणार आहेत, किंवा त्याच्यामध्ये जे काय एरर्स कुठल्या कुठल्या डिटेक्ट झालेले आहेत, डिफेक्ट्स कोणकोणते आहेत ते इथं आपण रेक्टिफाय करतो आहे. त्यानंतर हिअर विथ टेस्ट रिपोर्ट विच कंटेन द एरर इज प्रिपेअर्ड थ्रू द टेस्ट प्लॅन. आपण एक टेस्ट प्लॅन तयार करतो आहे, त्याच्यामध्ये टेस्ट रिपोर्ट जनरेट करतो आहे की ज्याच्यामध्ये काही एरर्स आहेत का, किंवा त्याच्यामध्ये अजून काही टेस्ट केस जनरेशन आहेत का, टेस्टिंग क्रायटेरिया काय असेल, किंवा रिसोर्स अलोकेशन टेस्टिंगचं काय असणार आहे. तर या गोष्टीचं सगळं आपण काय बघतो आहे, इम्प्लिमेंटेशनमध्ये चेक करतो आहे. वी इंटिग्रेट द इन्फॉर्मेशन सिस्टीम इन टू इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशनची बिल्डअप केली, प्रोजेक्ट तयार केला, सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, पण आता ते ॲक्च्युअल एन्व्हायरमेंटवरमध्ये रन होतं आहे की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन हे तुम्हाला आता ॲक्च्युअल ऑन साईटवर कसं रन होतं आहे, किंवा ऑन साईटवरती इम्प्लिमेंट होतं का. म्हणजे समजा एखादं मेडिकलचं सॉफ्टवेअर असेल तर मी मेडिकलमध्ये जाईन आणि ते पहिल्यांदा सॉफ्टवेअर तिथे इन्स्टॉल करून त्याचे काही टेस्ट केसेस घेईन, तर ते सॉफ्टवेअर त्या लेवलला तिथं वर्क होतं की नाही हे मी इम्प्लिमेंट करून चेक करतो. अँड हिअर वी इन्स्टॉल द न्यू सिस्टीम. लेट डिस्कस नेक्स्ट, दॅट इज 5th पॉईंट अँड लास्ट वन, maintenance and support. So this activity or the last stage will support or physically on-site support for the users. It is required once the system is installed. एकदा तुम्ही सिस्टीम एखाद्या मशीनवर इन्स्टॉल केली, एखाद्या ऑर्गनायझेशनला तुम्ही सिस्टीम तुमची किंवा तुमचं सॉफ्टवेअर जर एकदा हँडओव्हर केलं, तर त्याच्यानंतरचे जे काय मेंटेनन्सचा भाग आहे किंवा त्याच्यानंतरचा जो सपोर्टचा भाग आहे तो इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे नुसतं सॉफ्टवेअर दिलं आणि तुम्ही यूज करा असं होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली or after some days or some years you will definitely have the maintenance of that system. So implementation changes that software might undergoes over the period of time. काही दिवसानंतर, काही वेळानंतर तुम्हाला ते सॉफ्टवेअर थोडं मॉडिफाय करावं लागेल, किंवा ॲक्च्युअल त्याच्यामध्ये काही चेंजेस पण करावे लागतील. तर सॉफ्टवेअर डिप्लॉय केल्यानंतर कस्टमरच्या लोकेशनवरती आपण ॲक्च्युअल डिप्लॉय करतो आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे जे टेस्ट केसेस आहेत किंवा त्याच्यामध्ये काही जे मॉडिफिकेशन आहे ते आपण इथं चेक करतो आहे. नेक्स्ट बघूया, इट ऑल्सो इन्क्लूड द हँडलिंग द रेसिड्युअल एरर्स. म्हणजे याच्यामध्ये त्याच्याशी सबसिक्वेंट ज्या एरर्स येतील किंवा नवीन एक्स्ट्रा काही इश्यूज आले असतील तर ते पण इथं आपण टेस्टिंग फेजेसमध्ये रेक्टिफाय करतो आहे. म्हणजे ऑन साईटवर जे काय आपले एरर्स येतात ते तिथं जाऊन आपण काय करतो, रेक्टिफाय करतो, जेणेकरून ऑन साईटवर सॉफ्टवेअर व्यवस्थित वर्क व्हावं. ठीक आहे. सो द मेंटेनन्स अँड सपोर्ट मे बी नीडेड फॉर द लॉंगर टाईम फॉर द लार्ज सिस्टीम. ज्यावेळी एखादी सिस्टीम मोठी असते, एखादा सॉफ्टवेअर खूप मोठा असतं, त्याच्यासाठी तुम्हाला मेंटेनन्स सपोर्ट हा मोठा लागतो. यू कॅन टेक एन एक्झाम्पल लाईक फेसबुक. आता आपल्यासमोर फेसबुकचं एक्झाम्पल आहे. फेसबुकची वेबसाईट खूप मोठी आहे, किंवा ॲमेझॉन याच्या साईट्स खूप मोठ्या आहेत, तर त्यांच्यामध्ये डेली अपडेशन्स करावेच लागतात. म्हणजे नवीन एखादा प्रॉडक्ट आला, नवीन एखादा प्रॉडक्ट तुमचा एक्सपायर झाला, किंवा नवीन एखादा प्रॉडक्टमध्ये काही चेंजेस हवे आहेत, नवीन काही मॉडिफिकेशन्स हवे आहेत, तर अशा वेबसाईटमध्ये तुम्हाला या डायनॅमिक सिस्टीम्स आहेत. Regular static systems किंवा static applications that will be different. It really needs some less maintenance as compared to the dynamic one. But whenever we are looking for the dynamic system, it really we have to understand the importance of the maintenance supports in that respect. So I hope you will understand this lecture. In this lecture we have clearly understand what is software development life cycle and what are the different phases of the life cycle. Thank you very much.